भूक लागली तर खा, अर्ध पोट राहा, 4 वाटे करा, अर्धा वाटा भाजी कोशिंबीर फळ, पाव वाटा डाळ किंवा नॉनव्हेज, पाव वाटा भात किंवा पोळी, वजन कमी करायचं असेल तर भात पोळी कॅन्सल, त्या जागी पुन्हा भाजी कोशिंबीर, वाटेभर दही आणि विड्याचं पान आणि लोखंडाची कढई. हे जर केलं तर तुम्हाला 100 वर्ष आयुष्य. 50,000 कोटी रुपयाची चहापत्ती महाराष्ट्र दरवर्षी आसाममधनं विकत घेतो. त्या जागी आम्ही ताक प्यायला पाहिजे. ताकाचे पैसे शेतकऱ्याच्या घरी जातील, शेतकऱ्याच्या आत्महत्या बंद होतील. दर क्षणी 2 गोष्टीतलं एक निवडायला लागतं, बरोबर, चांगलं आणि मोहमय. करेक्ट. तर तुम्हाला चांगलं निवडता आलं पाहिजे दर क्षणी. दर क्षणी म्हणजे या क्षणी मी बिअर पिऊ का अभ्यास करू किंवा जे काय असेल, किंवा उद्या माझी परीक्षा आहे आणि आज मामाचं लग्न आहे, बरोबर, किंवा शाहरुख खानचा सिनेमा किंवा जे काय असेल, तर तुम्हाला तो दर क्षणी निवड करता आली पाहिजे. असं सगळं सोनं भरलेलं आहे उपनिषदांमध्ये, पण आम्ही वाचलंच नाही. संस्कारांचा अभाव हा भारतीय आजार झाला आहे. आता विद्यार्जन हे व्रत असं समजूच नका, मुलांना मोकळं सोडा, मुलांना रागवू नका, शिस्त दाखवू नका, हेच चालू आहे. सो खरा वाटोळा महाराष्ट्राचा प्रेमाच्या चहाने केलेला आहे. प्रेम याला म्हणतात काइंड किलिंग. मग तुम्ही जेवढे जास्त सामाजिक, तुम्ही नेते आहेत, तुम्ही पत्रकार आहेत, तुम्ही मित्रवाले लोक आहे, तर प्रत्येक मित्रासोबत अर्धा कप चहा होतो. अजून आहे, तुम्ही जर गेले पाहुण्याकडे, त्यांनी चहा विचारला नाही तर तुम्हाला खराब वाटतं, हो, आणि तुम्ही पिला नाही तर त्याला वाईट खराब वाटतं. वाटतं. नमस्कार, वंदे मातरम, जय श्रीराम. आरोग्यांच्या समस्या या 2 शब्दांमध्ये ना फार मोठा स्पेस व्यापला आहे. आपली लाईफस्टाईल जशी चेंज होत गेली आहे, आपण जसजसे वेगवेगळ्या प्रकारची औषधं खाणं सुरू केलं आहे, तसतसं हे कॉम्प्लेक्स शरीर अजून किचकट समस्यांना सामोरं जातं आहे. मग आपलं नेमकं कुठे चुकतं आहे? आहारापासून दिनचर्येपर्यंत काय गडबड होती आहे? मुळात मेडिकल फील्डमध्ये काही गडबड आहे का? यावर विचार करायला पाहिजे आणि जे चुकतं ते दुरुस्त करायला पाहिजे. पण मग त्या चुका दुरुस्त करणार कशा? त्यासाठी असं कोणीतरी हवं ज्यांनी या सगळ्याचा मुळातून अभ्यास केला आहे आणि त्यावर सोल्युशनसुद्धा शोधलेत. अशाच एका प्रचंड काम करणाऱ्या, ज्याला आपण कार्यकर्ता म्हणू शकू, अशा कार्यकर्ता डॉक्टर बरोबर आज आपण गप्पा मारणार आहोत. डॉक्टर हेमंत सरांबरोबर. सर नमस्कार, थँक्यू सो मच. खूप दिवसांपासून तुमच्याबरोबर बोलायचं होतं सर, पण आज जमून आलंय. बरोबर. तर सर मी आता असं म्हणालो ना की सो मेनी थिंग्स आर गोइंग रॉंग. काय वाटतंय तुम्हाला की सध्याचा हा जो हेल्थ एपिडेमिक आपण म्हणतोय तो कशामुळे आलाय? अनाडीपण हाच आजार आहे. भारताच्या आरोग्याच्या 3 समस्या आहेत: अतिलोकसंख्या, अनाडीपण आणि गरिबी. बरं. पैशाची आणि ज्ञानाची. हां. 70,000 मुलं रोज नोंद होऊन जन्माला येतात. म्हणजे रोज 70,000 नवीन मुलांना शाळा पाहिजे, जॉब पाहिजे. मग शाळा नाही मिळाली, जॉब नाही मिळाला, ते आत्महत्या करणार. मग आम्ही आत्महत्या करतात म्हणून लेख लिहिणार. सगळ्या अडचणींचं मूळ अतिलोकसंख्येत आहे. बरं. स्वतंत्र झालं तेव्हा 135 कोटी गरीब माणसं होते. आता 150 कोटी गरीब माणसं आहेत. म्हणजे समजा मागणाऱ्याची रांग आहे ना, तुम्ही देऊन राहिले, तर कुबेर पण रिकामा होईल. 150 कोटी गरीब कसं आहे? लोकसंख्या 150 कोटीची आहे. हो, सगळे आपली गरिबीची व्याख्याच अलग आहे ना. आपली व्याख्या काय आहे गरिबीची माहिती आहे का तुम्हाला? 100 रुपये प्रति हेड मिळालं तरी ओके, म्हणजे $1. बरोबर. मग निम्म्या लोकसंख्येला हे मिळत नाही. बरं. सुखवस्तू छान म्हणाल ना, असे 5% आहेत. खरंय. मग बाकी गरीब आहे. तुम्हाला जर वाटला आयफोन घ्यावा आणि तुम्ही घेऊ शकले तर तुम्ही चांगले, नाही तर तुम्ही गरीब. नुसता आयफोन असं नाही सांगत आहे. तुम्हाला बायपास लागतो, तुम्हाला दुर्दैव आहे, पण जे जेवढे गरीब ना त्या नाडीत ते न कळत जास्त बसतात, जास्त खातात आणि पोट येतं. पोट आलं म्हणजे शेवटचे 20 वर्ष सुरू झाले. बरं. पोट आलं म्हणजे शेवटचे 20 वर्ष सुरू झाले. पण आम्ही अनाडी, आम्हाला माहिती नाही. आम्हाला वाटतं जावाई बरा झाला म्हणून मी लग्नामध्ये मुलीला जावयाला चांदीचा करदोडा दिला. मोठ्या मुलीला दिला. ती म्हणे बाबा मी घालणार नाही, नवरा घालणार नाही, तुझे पैसे वाया जाईल. तिने माझे पैसे वाचवले.
रेणुका मोठी मुलगी ॲनेस्थेटिस्ट आहे आणि विनायक फिजिशियन आहे. त्याचे तोटे आणि फायदे सांगतो. त्यामुळे रेणुकाला जेव्हा बाळ होणार होतं तेव्हा तेव्हा तिच्या नवऱ्याचा पोट तिच्यापेक्षा मोठं होतं. तेवढा जाड झाला होता. म्हणजे मी तो करदोडा न दिल्यामुळे. पण तो आहे फिजिशियन, डॉक्टर आहे तो. त्याच्या आईवडिलांना त्यांच्याकडे अनुवंशिक BP शुगर असा त्याला माहिती होतं. तो म्हणे बापरे मला आता होणार. म्हणून त्याने आहार कमी केला, व्यायाम वाढवला. नंतर ज्या पॅन्टमध्ये तो मावायचा नाही त्यात तो आणि त्याचा बाळ दोन्ही मावायला लागले. एवढा बारीक झाला. आणि तो आता याचाच तज्ज्ञ आहे की औषधाशिवाय वजन कसं कमी करायचं, रक्तदाब कसा कमी करायचा, मधुमेह कसा घालवायचा. त्याचं नाव विनायक हिंगणे. तो आता बुलढाण्याला हे काम करतो. बरं. हां. त्याचा फायदा काय झाला, तोटा काय झाला, तो जाड झाला. पण त्याचा अंतिफायदा काय झाला की तो हेच काम करायला लागला की सगळ्यांना औषधाशिवाय बारीक करायचा आणि त्यांचा मधुमेह घालवायचा, BP घालवायचा. तुम्ही हे जे आता म्हणालात ना की पोट आलं म्हणजे शेवटची 20 वर्ष हो. सुरू झाली. आणि आपल्याला कळत नाही. हो. आणि हे म्हणजे कॉलेजमधल्या पोरांना 3ऱ्या वर्षी सुरू होतं. बापरे. पुण्याला डॉक्टर आहेत, त्यांच्या वामन खाडीलकर ते प्रमुख. 5, 6, 7 शहरातल्या मोठ्या प्रत्येक विभागातले पुणे, दिल्ली, कलकत्ता, मद्रास असे सेंटर्सचे अंदाजे 1,00,000 मुलांचा अभ्यास झाला. आणि तेव्हा कळलं की 3 वर्षाला 50 सेंटीमीटर पोट म्हणजे मुलगा जाड. जाड म्हणजे त्याला ऑलरेडी चरबी जास्त आहे, त्याला लवकरच रक्तदाब होणार आणि गरजेपेक्षा जास्त खाल्लेल्या अन्नाची साखर होते. आणि त्या साखरेचे कण जसं आपण एका कपड्याचा चड्डी, बनियान, टी-शर्ट करू शकतो तसे साखरेचेच कण अलग अलग लागले ना की तेल तयार होते, दारू तयार होते. आणि साखर, तेल आणि दारू यांचा सारखाच घातक परिणाम शरीरावर होतो. त्याचं पोट दिसते ना त्याला शेवटचे 20 वर्ष तो आजारी आहे. पहिले हे कळलं पाहिजे की 3 वर्षाचा मुलगा पण पोट चरबी छातीपासून जर हात खाली गेलेला ना तर तो सरळ खाली जायला हवा कमरेपर्यंत. तो जर बाहेर आला चरबीने तर तो मुलगा आजारी आहे. तर हे अगदी सोपं केलेलं आहे. 3 वर्षाला 50 सेंटीमीटर पोट म्हणजे मुलगा जाड. म्हणजे त्याला चरबी जास्त आहे, ती चरबी त्याच्या रक्तवाहिन्यानं जखम करणार, त्याला रक्तदाब वाढणार आणि ही साखर आहे म्हणजे याला मधुमेह होणार आणि तो 20 वर्षाच्या आत होणार. आणि या मुलांचं मरण आपल्याला पाहायला लागणार. हे आज सुरू आहे ऑलरेडी. आत्ता मला तुझ्यासोबत असताना फोन आला की माझ्या नर्सच्या छातीत दुखलं. ते तरुण आहे रे, मी 70चा आहे, ती 35ची आहे. तिचा ECG काढला, तो खराब आला. आता सगळं बरोबर आहे पण तारुण्यामध्ये हे सुरू आहे. तर 2 वर्षाला 49 सेंटीमीटर म्हणजे पोट जाड, 3 वर्षाला 50 आणि यानंतर ही लक्ष्मण रेषा दरवर्षी 3 सेंटीमीटरनी वाढते. बरं. म्हणजे आता आपलं गणित मांडा, लिहून घ्या. 3 वर्षाला 50 सेंटीमीटर पोट म्हणजे मुलगा मुलगी जाड, 3 जोडा 4 वर्षाला 53 सेंटीमीटर, 53, 56, 59 असं 80. 13व्या वर्षाला जर 80 सेंटीमीटर म्हणजे 32 इंच असेल तर तुम्ही जाड आहेत. 13 आणि 13च्या पुढे तास अख्खा. हो. होय. म्हणजे 10 कोटी मराठी मोठे माणसं जर 15 कोटी मराठी माणसं झालं तर 10 कोटी जर मोठी असतील त्यातले 5 कोटी लोक असे आहेत. आणि या सगळ्यांचा BP वाढलेला आहे. रक्तदाब हा 120/80 किंवा कमी हवा. यात 5ने वाढला म्हणजे तुम्हाला आजार झाला आणि 10ने वाढला म्हणजे तुम्ही औषध घ्यायला पाहिजे. पण तुमचं मूळ किती आहे माहीत नाही म्हणून हा देश आजारी आहे. तर तुम्ही आज हे ऐकल्यावर तुमच्या डॉक्टरकडे जा, कुठे हवं तिथे जा, एक रक्तदाबाचं मशीन घ्या 1000 रुपयाचं. तुमची जी गणपती आहे, महिला मंडळ आहे, जे काय कॉलेज आहे, ऑफिस आहे, तिथे एक BP ॲपरेटस ठेवा आणि एक वजन काटा पण ठेवा. लक्ष्मण रेषा करा. बाई 55, माणूस 60. प्रत्येक एक्स्ट्रा 1 किलो वजनाने 2ने BP वाढते. बाई 55, माणूस 60. हां, असं अंगठेचे सोपे नियम करत आहे. बरं. याच्यावर नको. लक्ष्मण रेषा. तुमची कंबर बारीक पाहिजे. तुमच्या ऑफिसमध्ये, घरामध्ये भिंतीवर विठोबाच पाहिजे आणि तुम्ही विठोबासारखं उभं राहूनच काम केलं पाहिजे कारण बसून जाड झालं आहे. तब्येती सुधारल्या, यमराजाला काम मिळे ना, तो म्हणे काय करायचं, त्यांनी खाऊची दुकानं काढले आणि बसून काम करायची सोय लावली आणि त्याचं काम होऊन गेलं. आम्ही न कळत जास्त बसतो, जास्त खातो, कंबर आली ना. चीनचा अभ्यास आहे की ज्याचं पोट दिसते ना त्यांनी जर तपासणी केली तर
7 वर्षांनी त्याला BP शुगर आहे हे कळते. पण गरजच नाही ना. हातात बांगडी आहे, हिला बघायला आरशाची गरज नाही. पोट आहे म्हणजे हे चरबीचंच पोत आहे. म्हणजे तुम्हाला चरबी आहेच, साखर जास्त आहेच आणि ती रक्तवाहिनीला जखम करतेच आणि BP वाढतेच. 1 किलो वजन वाढलं की 2नी वाढते आणि 1 किलो वजन कमी केलं तर 2नी BP कमी होते. आणि आता मी तुम्हाला छान जादू सांगतो. ही जादू महाराष्ट्राला शिकवा. आपण महाराष्ट्र या वर्षी म्हणजे पुढच्या वर्षीच्या महाराष्ट्र दिनापर्यंत महाराष्ट्र चांगला होईल. 1 कप चहाची जादू. एकमेका चहा पाजू अवघे जाऊ स्मशानात असा आहे. 1 कप चहा सोपं करू अजून. आपण छोटा घेतो ना, अर्धा कप चहा कटिंग छोटा दोस्तीतला अर्धा कप चहा रोज गरजेपेक्षा जास्त पिला तर महिन्याला पाव किलो वजन वाढते. अच्छा, रोज जर गरजेपेक्षा फक्त इतका कटिंग मी जास्त पिलं तर महिन्याला माझं पाव किलो वजन वाढणार. एक अर्धा कप चहा किंवा 3 बिस्किट किंवा तेवढा नाश्ता आणि जर तो कमी केला तर तेवढं कमी होणार. तर कमी होत. तर सो खरा वाटोळा महाराष्ट्राचा प्रेमाच्या चहाने केलेला आहे. प्रेम याला म्हणतात काइंड किलिंग. मग तुम्ही जेवढे जास्त सामाजिक, तुम्ही नेते आहेत, तुम्ही पत्रकार आहेत, तुम्ही मित्रवाले लोक आहे, तर प्रत्येक मित्रासोबत अर्धा कप चहा होतो. अजून आहे, तुम्ही जर गेले पाहुण्याकडे, त्यांनी चहा विचारला नाही तर तुम्हाला खराब वाटतं. हो. आणि तुम्ही पिला नाही तर त्याला वाईट खराब वाटतं. वाटतं. त्यामुळे आम्ही काय करतो, मित्राकडे जाताना बॅग भरून काकडी, टोमॅटो, गाजर, डाळिंब जे अवेलेबल आहे ते घेऊन जातो. एकमेका फळं खाऊ घालू आणि सफळ जगू 100 वर्ष, अशी सोपी पॉलिसी आहे. अजून आहे, 50,000 कोटी रुपयाची चहापत्ती महाराष्ट्र दरवर्षी आसाममधनं विकत घेतो. त्या जागी आम्ही ताक प्यायला पाहिजे. ताकाचे पैसे शेतकऱ्याच्या घरी जातील, शेतकऱ्याच्या आत्महत्या बंद होतील. पण मेंदू आहे, त्यात पेशी आहेत, इलेक्ट्रिकची वायर असते, तशी प्रत्येक पेशीला एक कव्हर असते, ते मिलॅनिनचं बनते. हे मिलॅनिन हे B12 जीवनसत्वापासून बनते आणि B12 जीवनसत्व हे फक्त मांसाहार मधून मिळते. दूध, दही हा मांसाहार आहे. बरोबर. म्हणजे आता मी तुम्हाला प्राणीजन्य आहे. काल नवीन शिकलेलं शॉकिंग सांगतो मी तुम्हाला की आपण मांसाहारीच आहेत. बाळ जन्माला आल्यावर आईचं दूध पितो, तो शाकाहार थोडंच आहे. आईचं दूध शाकाहार आहे की मांसाहार आहे? हां, पूर्ण करतो काय. तर B12 10 पैकी 6च्या वर लोकांना हा अभ्यास सांगत आहे तुम्हाला. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन आहाराचा अभ्यास करते. त्यांनी डायटरी गाईडलाईन्स फॉर इंडियन्स हे पुस्तक लिहिलं आहे, ते मी मराठी केलेलं आहे, त्यांना दिलेलं आहे. त्याच्यात ते प्रत्येकाने लिहून घ्या, डायटरी गाईडलाईन्स फॉर इंडियन्स. हे आपल्यासाठी लिहिलेलं आहे, साध्या माणसासाठी लिहिलेलं आहे आणि नेटवर फ्री आहे, इंग्रजीत आहे, डाउनलोड करा आणि सगळ्या मराठी लोकांना समजावून सांगा. 1 वर्षात महाराष्ट्र चांगला होईल. ठीक आहे. तर पहिले चहाची जादू समजा आणि पहिले कृपया दया करा, पाहुण्याला चहाच्या जागी साधा पाणी द्या, तर तो जास्त वर्ष तुमच्याकडे येईल. आणि तुम्ही पण त्याला पाणी पाजायला असाल. चहा पाजू नका, पाणी पाजा. ठीक आहे ना. चहाला रिप्लेसमेंट म्हणून ताक. हाय. अजून दुसरा पर्याय आहे? माझी आता मोहीमच चालली आहे की चहा बंद करा आणि ताकाला राष्ट्रीय पेय करा. बर. तर तुम्ही मगाशी जे म्हणालात की ते पेशीभोवती जे यायला हवं ते ताकातनं B12. हां, तर B12 कुठे आहे? मांसाहारामध्ये आहे. पण आपण बहुतेक लोक शाकाहारी आहेत. बरोबर. जे मांसाहारी आहे ते हप्त्याला एकदा खातात, जे एकदा खातात ते शाकाहारीच आहेत. बरोबर. ठीक आहे. मग B12च्या अभावामुळे मेंदू संस्था कमजोर होते. बरं. त्यामुळे मेंदूचा कुठलाही त्रास आला, तुम्हाला पायाला गोळे आले, हातापायाला मुंग्या आल्या, विस्मरण होत आहे, मेंदूचा काहीही त्रास वाटला, कोणाला काही म्हणू दे, कोणाला त्याची ABCD इंग्रजी नावं सांगू दे, कोणी त्याला अल्झायमर म्हणू दे, कोणी त्याला जे काय इंग्रजी नाव सांगू दे, ते नका, ते असू दे जे काय, पण तुम्ही आधी B12 घ्या. हां, B12चं कोबालामाइन हे नाव आहे. मिथिल कोबालामाइन नावाचं इंजेक्शन घ्यायचं. 2 कुप्या घ्यायच्या, ॲम्प्युल्स, म्हणजे 1 मिलीलिटर होईल, ते टोचून घ्यायचं. 10 पैकी 6-7 लोकांना कमी आहे, त्यामुळे सगळ्यांना कमी आहे. कमीच आहे. जे भारतीय परदेशी राहतात ना, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, ते दर 6 महिन्याने B12चं इंजेक्शन घेतात. अच्छा. मी सुद्धा घेतो. आपण सगळ्यांनी घ्यायला पाहिजे.
आणि रोज 2 वेळा जर दही खाल्लं एक वाटी तर दिवसाची गरज पूर्ण होते. बरं. सर चहामध्ये दूध टाकू नका. दुधामध्ये B12 आहे, पण दुधापेक्षा जास्त दह्यामध्ये आहे. म्हणून सर्व दुधाचं दही करून खा. दही आणि ताक कम्पॅरिझन केलं तर 1 वाटी दह्यामध्ये 1 वाटी पाणी टाकलं की ताक तयार होतं. सो हां, ते liquid form of- बेसिकली दही खा. हां, दही इज प्रेफरेबल. दह्यामध्ये B12 आहे, पण पाहुणा आला की पेय पाहिजे, हां, पेय हवं. पेय पाहिजे. सो दही खा. दही आणि ताकाचं भांडण नाही, ते ॲड ऑन आहेत. हो, आलं लक्षात. बरोबर. सो जेवताना 2 वाटी दही खा. एवढं करण्या एवढं दूध तुमच्या घरी असेल आणि याच्यापेक्षा जास्त दूध असेल तर तुम्ही चहाला टाका. पहिले मी चहा बादच करा. चहा तर बादच करा. चहाचे खूप प्रॉब्लेम्स आहेत. चहामध्ये कॅफिन नावाचं विष आहे. हे मला कसं कळलं तर मला खूप धडधड झाली एक दिवशी रात्री. मी डॉक्टर आहे. आता 72 वर्षाचा आहे. पण 72 वर्ष सकाळी 6ला काम सुरू होतं, रात्री 12पर्यंत चालतं, रात्री उठायला लागतं, झोप होत नाही, मग दिवसा सुस्ती येते, मग चहा घेतला जातो, मग कॉफी घेतली जाते, असं वाढलं. मग एक दिवशी धडधड व्हायला लागली. सगळ्या तपासण्या केल्या, सगळं काय ठीक. मग लक्षात आलं ही सगळी भानगड चहा कॉफीची आहे. मला स्टाफ सांगायचं तुमची चिडचिड वाढली आहे. अरे बापरे. चिडचिड होते चहा कॉफीने, आणि झोप खराब होते, धडधड होते आणि ॲसिडिटी होते. आणि हे मला सगळं व्हायचं. मला धडधड व्हायची, मला ॲसिडिटी झाली होती, माझी झोप खराब होत होती. आणि काय होतं माहिती आहे का, मुलांसाठी सांगायचं की कॅफिननी घेतल्यावर 12 तास गाढ झोप लागत नाही. आणि जो अभ्यास करतात ना त्याचं स्मरणामध्ये रूपांतर हे गाढ झोपेत होतं. बरोबर. म्हणून कोणाही विद्यार्थ्यांनी, मला आज विद्यार्थ्यांना शपथ द्यायची आहे की तुम्ही एक तर विद्यार्थी राहाल नाही तर सुखी व्हाल. सुख आणि ज्ञान, विद्या एका वेळा येत नाही. आम्ही गाढव कसे आहे की हे 8 वर्षाला गुरुजीकडे पाठवताना मुलाला व्रत द्यायचे, अभ्यासाचं व्रत, त्याला मुंज म्हणायचे, कारण तेव्हा मोंजी नावाचा दोरा कमरेला बांधायचे आठवणसाठी. पण ते अभ्यासाचं व्रत होतं. ते व्रत असं होतं, आता मुलं का तंबाखू खातात, आता मुलं का दारू पितात, का कोणाचं उष्ट खातात, कारण की त्यांना लहानपणी संस्कार झालेला नाही. बरोबर. 8 वर्षाला मुलगा घराबाहेर पडायच्या आत त्याचा हा समोरचा मेंदू असतो ना, प्रीफ्रंटल लोब म्हणतात, जिथे निर्णय होतात, किंवा तो तयार नसतो, तो काही पण चुका करतो. तर त्याला लहानपणी 8 वर्षाला शाळेत घालताना शपथ द्यायला पाहिजे की मी हा विद्यार्थी आहे, विद्या घेणं हे माझं काम आहे. हा संन्यास आश्रम आहे. संन्यास आश्रम म्हणजे विद्या घेण्यासाठी जे आवश्यक आहे ते मी करेल. ब्रह्मचर्य म्हणजे मला जर जग फिरून बघायचं असेल, जग अभ्यास करायला, तर ते माझा अभ्यास आहे, ते ब्रह्मचर्य आहे. पण ते माझ्या अभ्यासाच्या आड जग फिरणं असेल तर ते मला निषिद्ध आहे. विद्यार्थी हा कासव आहे. कासव काय करतो, डोकं हातपाय नको तेव्हा ओढून घेतो. बरोबर. तर जे जे माझ्या अभ्यासासाठी नाही ते मला निषिद्ध आहे. तुम्ही ब्रह्मचर्य हा शब्द वापरला. ब्रह्मचर्याचा एक अर्थ असा आहे की ब्रह्म म्हणजे हे विश्व, याचं आकलन होण्यासाठी, ज्ञान मिळवण्यासाठी जे जी साधनं लागेल ती मी करेल, ते ब्रह्मचर्य आहे. बरोबर. मग समजा मुलं आणि मुली आहेत तर हा नैसर्गिक ओढ असते. बरोबर. पण ती जेव्हा अभ्यासाच्या आड येते, म्हणून ब्रह्मचर्य, म्हणून मुलांनी मुलींकडे, मुलींनी मुलांकडे पाहू नये. याचं उदाहरण सांगतो की एक मुलगा आला आणि पाया पडला आणि त्याने पेढे दिले. म्हणे मी डॉक्टर, मी तुमच्याकडे लहानपणापासून यायचो, आता मी MBBS झालो. म्हटलं अभिनंदन. आता काय करतो? आता टक्कल करतो म्हणे. मी म्हटलं हा ख्रिश्चन मुलगा, मी विरारला असतो, आमच्याकडे ख्रिश्चन वस्ती आहे. मी म्हटलं हिंदू मुलं मला कळतं, आपल्याकडे मरण झालं तर करतात, मुंज झाले तर करतात, किंवा देवळात गेलं तर दान करतात. बरोबर. ख्रिश्चन मुलगा कशाला करतो? मग तू का रे टक्कल करतो? तो म्हणे आम्ही 1000 मुलं टक्कल करणार आहे. आम्ही MBBS झालो, आता आम्हाला MDची जी प्रवेश परीक्षेला नीट म्हणतात ती द्यायची आहे. तर 1 वर्ष आम्ही तर कोणाकडे पाहणार नाही, पण आमच्याकडेही कोणी पाहू नये. 22 वर्षाचा मुलगा सांगायचा, ख्रिश्चन मुलगा मला. बापरे. त्यांनी टक्कल केलं. आता तो लखनौला मोठा स्किन स्पेशालिस्ट आहे. तेव्हा माझे डोळे उघडले की आमचे पूर्वज किती हुशार होते. आमची पुस्तकं हजारो वर्षापूर्वी अनंत ऋषींनी ज्ञान एकत्र करून लिहिली, आणि आम्ही मूर्ख असे की आम्ही उघडून पण बघत नाही त्यांना. आम्हाला नाव पण माहिती नाही, स्पेलिंगसुद्धा माहीत नाही. सो आजच्या
आजचं सांगतो मी तुम्हाला, रोज 40 मुलं भारतामध्ये, रोज 40 मुलं आत्महत्या करतात आणि बाकीचे मेल्यासारखा जगतात. कारण की त्यांचा शरीरावर आणि मनावर ताबा नाही. पण याचं कारण असं आहे की आम्ही त्यांना 8 वर्षाला विद्यार्थ्यांचं शिवरात दिलं नाही, म्हणजे मुंज केली नाही. त्याचा लिंगाशी काही संबंध नाही, त्याचा वर्णाशी पण काही संबंध नाही. अर्थातच. नाही, आपल्याकडे धर्म दोनच आहेत. शिक्षकाचा धर्म शिकवणं आणि विद्यार्थ्याचा धर्म शिकणं. सो ज्यांनी विद्यार्थी धर्म घेतलाय त्याला ही शपथ. श्रीकांत जिचकार माझा वर्गमित्र होता. बरं. त्याला जेव्हा मुलं झालीत वाचकांसाठी, त्याला 32 डिग्र्या होत्या. तो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होता, ॲक्टिंग मुख्यमंत्री, म्हणजे मिनिस्ट्री विदाउट पोर्टफोलिओ. मिनिस्ट्री विदाउट पोर्टफोलिओ म्हणजे तुझ्याकडे जबाबदारी काही नाही, पण तू मुख्यमंत्री करतात ते सर्व करू शकतो. सो त्याला त्याच्या मुलांच्या लायक शाळाच नाही मिळाली, म्हणून त्यांनी सांदीपनी विद्यालय काढलं. खूप मोठं, आजही छान आहे. त्याच्या शाळेत प्रवेश मिळावा म्हणून प्रधानमंत्र्यांची नोट यायची, बाबा माझ्या एवढी म्हणजे सॉर्ट आफ्टर शाळा होती. पण त्याच्या शाळेत दरवर्षी शाळा प्रवेशाच्या आधी सर्व मुलांची दरवर्षी मुंज केल्या जाते. तर मी आता पाठ्यपुस्तक महामंडळाला विनंती केली आहे की शाळेची पुस्तकं आहेत त्याच्या पहिले संविधानाचं एक पहिलं पान आहे. अरे पण विद्यार्थ्यांची शपथ पाहिजे की नाही? मी जर विद्यार्थी व्रत घेतलं तर मी काय केलं पाहिजे हे आमच्या शिक्षणामध्ये कुठेही नाही. उलट आता विद्यार्जन हे व्रत असं समजूच नका, मुलांना मोकळं सोडा, मुलांना रागवू नका, शिस्त दाखवू नका, हेच चालू आहे. याचं कारण काय आहे की आम्ही गल्लत केली आहे. आमच्याकडे जे गोष्टी बरोबर आहेत ना, योग्य गोष्ट करणे हा आमचा धर्म आहे. हा म्हणजे ते, आणि आम्ही निधर्मी झालो म्हणजे आम्ही षंड झालो आहे. आम्ही सगळे नियम तोडून ठेवले. धर्म म्हणजे वागण्याचा नियम. सो विद्यार्थ्याचा धर्म अभ्यास करणे, त्यासाठी त्याला विद्यार्थ्याची शपथ द्यायलाच पाहिजे. आणि ती अशी आहे की मी अभ्यास सोडून दुसरं काही करणार नाही. अभ्यासाला मला चांगलं शरीर लागेल म्हणून मी रोज व्यायाम करेल, सकाळी संध्याकाळी. व्यायामाचं महत्त्व सांगतो. 700 मेडिकल कॉलेजेस आहेत. प्रत्येक मेडिकल कॉलेजमध्ये दरवर्षी फर्स्ट MBBS, सेकंड MBBS, फायनल MBBS अशा परीक्षा होतात. माझ्या बॅचला माझ्या परीक्षात 20% मुलं नापास झाले फर्स्ट MBBS. बरं. म्हणजे अशी सगळीकडे नापास होतात. एकच कॉलेज आहे जिथे नापास सगळ्यात कमी आहेत. त्याचं नाव आहे आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज. तर मी त्याच्या ज्या प्रमुख होत्या, माधुरी कानेटकर, लेफ्टनंट जनरल माधुरी कानेटकर डीन होत्या. त्यांना म्हटलं की तुमची काय खास विशेषता आहे? त्यामुळे हे खास आहे. आता हे काय खास आहे? आमच्या मुलांना रोज सकाळी 6 ते 7 PT ग्राउंडवर करावीच लागते. आमच्या मुलांना संध्याकाळी 4 ते 5 रोज खेळावंच लागते. आणि त्यानंतर संध्याकाळी रोज 3 तास अभ्यास करावाच लागतो. हे तिन्ही मिसिंग आहेत. म्हणून आमचा वाटोळा आहे. मुलं कॉलेजच्या 12पैकी 10 महिने बिअर बारमध्ये असतात आणि नापास होतात, आत्महत्या करतात, जे काय करायचं ते करतात. शाळेमध्ये गेला की रोज अर्धा तास अभ्यास केलाच पाहिजे. हा जेव्हा लागेल, सकाळी विद्यार्थ्यांनी 8ला झोपलेलं पाहिजे. सूर्यास्तानंतर नथिंग आफ्टर सनसेट. तुम्ही आमच्या घराचे सिनेमागृह झाले आहेत. सिनेमागृह रोज रात्री कशाला तुम्हाला TV बघायला पाहिजे? रोज रात्री सिनेमा कशाला पाहिजे? रोज रात्री नाचगाणं कशाला लागतंय? आम्ही जुन्या राजांना नावं ठेवतो की यांनी नाचगाणं करून वाटोळं केलं. तुम्ही तेच करतात. माझ्या मुलीचं उदाहरण सांगतो. माझी मुलगी 6वीमध्ये होती. ती पहिल्या 4-5 मध्ये असायची. माझं तर लक्ष नव्हतं, बायको बघायची पण माझं लक्ष नव्हतं. मग ती एक दिवशी 6वीच्या 6माही परीक्षेत तिचा नंबर 36-40 काहीतरी आला. सो मी आणि बायको शिक्षकांना भेटायला गेलो. त्यामुळे ती असते ना तुमची मुलगी असं डोकं ठेवून बसलेली असते. मला कळलं काय झालं. आम्ही तेव्हा केबल घेतली होती आणि मग रोज रात्री कधी आजीच्या आवडीचा, कधी आजोबांच्या आवडीचा, कधी बायकोच्या आवडीचा, कधी माझ्या आवडीचा, कधी मुलांच्या, असं रोज रात्री 9 ते 12 आम्ही सिनेमा बघायचो. आणि सकाळी मुलं झोपेतनं उचलायचं, बाथरूममध्ये पाण्यात बुडवायचं आणि बसमध्ये बसवायचं. ते सुस्त असायचे. कसं होणार? मी घरी येऊन केबल काढली आणि माझं घर सुधारलं. आजही माझ्याकडे गेली 14 वर्ष आमच्या घरी TV नाही आणि आम्ही सुखी आहेत. हे ना तुम्ही खूप पोटतिडकीने बोलताय सर. आणि मी तुमची ओळख देताना जसं म्हणालो की डॉक्टर हेमंत जोशी असे कार्यकर्ता डॉक्टर आहेत. तुम्हाला हे सगळं तुम्ही जे आत्ता म्हणताय हे सगळं सोसायटीमध्ये रेप्लिकेबल वाटतं का? आता फार नाही, चॉईस नाही ना. चॉईस नाही. चॉईस का नाही आहे? गेली 1000 वर्ष आम्ही फक्त मूर्खांचा देश आहे. हुणांनी यावं आम्हाला लुटावं, कुशाणांनी यावं आम्हाला लुटावं, ग्रीकांनी यावं आम्हाला लुटावं, अफगाणांनी यावं आम्हाला लुटावं, अरबांनी यावं आम्हाला लुटावं, पोर्तुगीजांनी यावं आम्हाला लुटावं, इंग्रजांनी यावं. एवढं करून आम्हाला अक्कल नाही स्वरक्षणाची. दारी नाही आड.
आणि हाते नाही बळ, त्यांनी फुलझाड लावू नये, त्यांनी मुलं मुली करायच्या भानगडीत पडू नये. आमच्या CMनी सांगितलं विधान परिषदेमध्ये की महाराष्ट्रामध्ये रोज 105 मुली हरवतात. तुम्हाला काय वाटतं 105 मुली स्वतःच पळून जातात रोज? ज्यांना मुलींचं रक्षण करता येत नाही, ज्यांच्या मुलींना स्वरक्षण येत नाही, ज्यांना भावांना बहिणीवर रक्षण करता येत नाही, त्यांनी कशाला भानगडीत पडावं मुलं मुली करायच्या? आम्ही काय केलं हिंदू संस्कृतीने? 1,00,000 वर्ष आम्ही समृद्धी केली, लोकांनी लुटली. सावरकर म्हणायचे ना की किंवा म्हणजे असेल कुठं तुम्हाला मिळेल हे की आम्ही काय केलं, आम्ही मुली केल्या, आम्ही सामान केलं, त्यांनी लुटलं. ज्याला स्वरक्षणाची क्षमता नाही, जो हा देश आहे, आमच्याकडे सरदार कृपाण ठेवू शकतात, ताकून ठेवू शकतात. हां, नेपाळी भारतीय नाही आहेत, ते कृपाण ठेवू शकतात. आम्ही का नाही ठेवू शकत? मेजॉरिटी आमचा देश आहे ना, आमच्या मनाने चाललं पाहिजे. मग मेजॉरिटीला आम्हाला परवानगीची गरजच नाही. बाय द पीपल आहे ना, फॉर द पीपल आहे, ऑफ द पीपल आहे. त्यामुळे आम्ही सांगू तो कायदा, आणि कायद्याने 7.5 इंचापेक्षा लहान चाकू ठेवायची परवानगी आहे. सो 7.5 इंचाचा घडीचा चाकू ठेवता येतो. पण तुम्ही म्हणतात तसं. हां, मला पूर्ण करू दे. हो हो. सो एक शिटी आणि चाकू, जी बाई टिकली रुमाल टिकलीवर 50 रुपये खर्च करते ना, तिने अंगावर ठेवला पाहिजे. मी गेले 40 वर्ष आमच्या कोणी मुलगी दिसली आमच्याकडे असतात, आम्ही सगळ्यांना वाटतो, आम्ही स्वसंरक्षण शिकवतो. कलरी पैटू माहिती आहे का काय? आम्ही म्हणजे मी डॉक्टर जोशी, आम्ही आमची मंडळी. हो हो का? बरोबर. तर कलरी पैटू माहिती आहे काय? कलरी पैटू हा मार्शल आर्ट्स आहे केरळचा. हो. हां. तर तो केरळचा राजकुमार बुद्ध प्रचारक म्हणून चीनमध्ये गेला, त्यासोबत ते चीनमध्ये गेलं, त्यातून कुंगफू वगैरे सगळे जन्माला आले. मग हे अल्टिमेटली सगळं आपलंच आहे. तर कलरी पैटू शिकलं पाहिजे. मी कुठे पाहिलं? मी आर्मीचा जो IMA इंडियन मिलिटरी अकॅडमीचा जो पासिंग आउट परेड होती ना, त्यांनी कलरी पैटू करून दाखवलं, ते मी पाहिलं. अरे बापरे. तर ते म्हणजे ते शिकलं पाहिजे, म्हणजे स्वरक्षण शिकलं पाहिजे. करेक्ट. ज्याच्या घरी मुलं सकाळी उठून सूर्यनमस्कार दंडबैठक करत नाही आणि संध्याकाळी करत नाही, त्यांची मुलं मुली पळवल्याच जाणार, त्यांच्यावर त्या गुलामगिरीच राहणार. आम्ही गुलामच आहे. तुमच्या गावात कोणाचं राज्य आहे? तुमचं राज्य आहे का? सो बळी तो कान पिळे. सो हे कोण ऐकत असेल ना, नुसतं पोटाचा आहार नाही पाहिजे, याला आहार पाहिजे. आणि याचा आहार हा व्यायाम आहे, आणि याला पर्यायच नाही. आणि जे मायबाप स्वतः व्यायाम करत नाही, त्यांचे मुलं व्यायाम करणार. सो मायबापांनी आजपासून भीमसेन जोशींसारखं व्हावं. ते 1000 सूर्यनमस्कार रोज करायचे. रामदास स्वामी 1000 सूर्यनमस्कार करायचे. तुम्ही एकाने सुरू करा आणि रोज एक वाढवा. एक सकाळी करा आणि संध्याकाळी करा, मुलं तुमच्यासोबत करतील. मी तेच म्हणजे मगाशी मला हेच म्हणायचं होतं, तुम्ही सुरुवातीला जे म्हणालात ना की अज्ञानाने आम्ही ज्ञानाने गरीब आहोत, तर तसं आम्ही सगळ्यांनीच गरीब आहे. म्हणजे चाकू सोबत ठेवू, पण तो चाकू मारायची जिगर तर पाहिजे. नाही बरोबर, पण ते शिकलं पाहिजे ना. एक्झॅक्टली तेच म्हणतोय मी. आय अग्री. हां, तर अडचणीला शिटी वाजवा, सगळे घाबरट आहेत, ते पळून जातील. कोणीतरी चांगल्या मदतीला येईल, पण जे चाकूला शिटीला आवडणार नाही ते चाकूने आवडतील. ते चाकू ते सगळे घाबरट आहे आदेश. कोणी हे नाही आहे, सगळे. आपण जर आपल्या म्हणजे सुरुवातीला आपण जे म्हणालो की जीवनशैली आणि आहार ह्याकडे आलो. हां, प्रायमरी आहारच सांगायचा आहे मला. बरोबर. तर म्हणजे आम्ही आजारी होतो आहोत, आमचं शरीर नाजूक होतंय, त्यातनं विकार निर्माण होतात वगैरे वगैरे. आहारात काय सांगतो ना, खरा आजार असा आहे की योग्य आहार आम्ही विसरलो. आम्ही आयुर्वेद विसरलो, हा आजार आहे. आयुर्वेद म्हणजे जगायचा वेद. त्यात दिलेलं आहे सोपं. अशी गोष्ट आहे की धन्वंतरी आयुर्वेदाचे देव, त्याने विचारलं की कोरुख 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 म्हणजे निरोगी कोण आहे? को म्हणजे कोण? कोणाला उत्तर आलं नाही. मग वाघभट म्हणाले हितभूक मितभूक स्वरूप. 3 शब्द आहेत. हित करा तेच खा, म्हणजे घरी खा, बाहेरचं खाऊ नका. आजच्या भाषेत सोपं म्हणजे घरी खा, काय मरत नाही 4 तास नाही खाल्लं तर. मितभूक म्हणजे गरजेच्या निम्म खा, अर्ध पोटी राहा, परमनंट. आम्ही असं खातो की हे शेवटचं जेवण आहे, आणि ते रात्री खरं होतं. स्वरूप एवढं सोपं आहे. हा झाला आयुर्वेद. हितभूक, हित करा ते खा म्हणजे बाहेरचं खाऊ नका. मितभूक. हो, भारतातलं सर्वाधिक मरण हे बाहेर खाल्ल्यामुळे आहे. हां, म्हणजे घरी शिजलेलं अन्न खा, कमी खा, तर तुम्ही आरोग्यपूर्ण राहाल. हा सोपा.
आणि शब्द स्वयंपाक आहे, स्वतः शिजवून खा. स्वयंपाक. तुमचं स्वयंपाकघर असते ना, स्वयंपाक. आमच्या लहानपणी आई आंघोळ करायची, धुतलेले कपडे घालायची, मग स्वयंपाकघरात जायची. आणि आंघोळ केल्याशिवाय आम्हाला स्वयंपाकघरात प्रवेश नव्हता. स्वच्छतेची मर्यादा सांगत आहे. सो आम्ही ज्याला सोळं म्हणतो ना, ते स्वच्छता आहे. स्वच्छता, आता बरोबर. आता हे पाश्चिमात्य तेच करतात. मग त्यांनी त्याला इंग्रजी नाव दिलं की आम्हाला ते वंदनीय आहे, आणि आमचं म्हणजे आम्ही गाढव आहे, म्हणजे आम्ही अनाडी आहे ॲक्च्युअली, असं काही नाही. मग संस्था आहे 105 वर्ष जुनी, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन. त्यांनी पुस्तकच लिहिलं आहे आहाराचं, डायटरी गाईडलाईन्स फॉर इंडियन्स. तर ते तुम्ही नेटवरून मागवा, वाचा. त्यांनी काय सांगितलं ते तुम्हाला सांगत आहे. ते नियम 70 शब्दामध्ये मी माझ्या शर्टवरच छापलेले आहेत, आणि ज्याने हे लोक सगळ्यात जास्त शिकतात. कारण मी जिथे हे वाचतो वाचकांसाठी. भूक लागली तरच खा, अर्धी भूक खा, निम्मी भाजी कोशिंबीर फळ खा, दही खा, विडा खा. बर, भाजी लोखंडी कढईत करा, वजन कमी करायला भात पोळी बंद. बर, भाजी कोशिंबीर घ्या, रोज एक चहा जास्त पिला, नाश्ता केला तर दरमहा अर्धा किलो वजन वाढेल, तो कमी घेतला तर घटेल, कमी बसा, उभ्याने कामे करा, सर्वांना सांगा. वा. तर ही 70 शब्द माहिती नाही म्हणून जग आजारी आहे. म्हणजे इंग्लंड अमेरिकामध्ये 3 पैकी 2 माणसं 100 किलोच्या वर आहेत. हो. तर आम्ही हे लिहूनच काढलं, ईट राईट म्हणून, आणि आम्ही 40 भाषेमध्ये लंडन प्रेस क्लबला दिलं की तुम्ही तिकडे वापरा. आणि भारतामध्ये आम्ही सर्व भाषेत सगळ्यांना देतो. सो हे समजावून सांगतो कारण हे कळलं पाहिजे. एक म्हणजे भूक लागली तरच खाल्लं पाहिजे. हे मनात काढून टाका की सकाळ झाली म्हणून ब्रेकफास्ट केलं पाहिजे, फुकट मिळालं म्हणून वडापाव खाल्ला पाहिजे, किंवा जे काय फुकट मिळाला तरी भूक नसेल तर खाऊ नका काही. कारण मरण खाण्यामधूनच आहे. म्हणजे यमराज म्हणतो मी कसं मारेल, तर तो आपल्याला जसं मासा गळाला लागावा म्हणून त्याला खाऊ लावतात, तर तसं आहे यमराजाचे गळ आहे सगळे. सो भूक लागली तर खा, आणि अर्ध पोटी राहा. म्हणजे ती गृहिणी चांगली जी सगळ्यांचं अर्ध पोट भरेल एवढाच स्वयंपाक करेल. अरे बापरे. बर. आपल्याकडे काय झालं आहे की कमी नाही पडलं पाहिजे, पाहुणा येईल, बरोबर ना, वाया जाऊ नये. आता काळ बदलला ना, अति खाणे हा आजार आहे. म्हणजे आगीत तेल टाकायचं नाही. ऑलरेडी आमचे सगळ्यांचे पोट आहेत, त्यामुळे आमचं घर आजारी घर आहे. आजारी घराचं पथ्य आहे की घरात रेडी टू ईट फूड कमीत कमी पाहिजे, किंवा नकोच पाहिजे, फ्रीज काढून टाकला पाहिजे. मधुमेह बरं करायचे बिना औषधाचे असे अनेक रस्ते आहेत. एक म्हणजे घरामध्ये खाण्यासारखं काही असलंच नाही पाहिजे. अबरचबर जे आपण आता लाडू करून ठेवले, वडे करून ठेवले, ड्रायफ्रुट्स आणून ठेवले, शेकडो वस्तू आहे घरामध्ये. सगळे आपल्या घराचं ऑडिट करा की उडून खाल्लं असे किती पॅकेट्स घरात आहेत, त्या सगळ्याची होळी करा बघू. आज फ्रीज काढून टाका. थोडं अन्न नसलं ना तर तुम्ही जगाल, नाही तर अन्न वाचवाल आणि तुम्ही जा. सध्या तेच चालू आहे. सो वन, भूक लागली तर खा. दुसरं, अर्धी भूक भागेल एवढंच खा. बरोबर. मग 4चा वाडा आहे, म्हणजे ताटाचे 4 वाटे करा जे खाणार त्याचे. 2 भाग भाजी कोशिंबीर फळ. यातनं जीवनसत्व मिळतात, याने पोट साफ होतं, तृप्ती येते आणि शी होते. सध्या सर्वाधिक लोकांचा आजार आहे, शी होत नाही. 10 पैकी 7 लोकांना जीवनसत्व खनिजे कमी आहे, म्हणून आपण टॉनिक घेतो. किती टॉनिक घेतो, तर दर 3 रुपयापैकी 1 रुपया टॉनिकला जातो. म्हणजे 150,000 कोटी रुपयाचं औषध भारत घेत असेल तर 50,000 कोटी रुपयाचे टॉनिक्स आपण घेतो. जर मी सांगतो तसं जेवले तर तुम्हाला टॉनिकची गरज नाही. सो अर्धा घास भाजी कोशिंबीर फळ द्या. चौथा असतो त्याने शी होते, पोट साफ होते. ठीक आहे. पाव वाटी डाळी किंवा नॉनव्हेज, आणि पाव भाग भात पोळी. ठीक आहे. आणि जर वजन कमी करायचं असेल तर ही भात पोळीच्या जागी तुम्ही भाजी कोशिंबीर खा. मी 2017 पासून भात पोळी खात नाही, आणि 2017 ते 2024 मी चांगला आहे. 26 ना. भात आणि म्हणजे भाकरी खाता? नाही, काय नाही, भाजी डाळ, सॅलड्स, फ्रूट, काही होत नाही. स्वयंपाकघर नव्हतं असे 1 कोटी वर्ष माणूस जगला आहे. स्वयंपाकघराशिवाय माणूस जगतो. स्वयंपाकघर येऊन 10,000 वर्ष झाले. खरं. ठीक आहे. मग वाटीभर दही घ्यायला पाहिजे, त्यातून B12 मिळतं. आणि लोखंडाच्या कढईत स्वयंपाक करायला पाहिजे, त्यातून लोह मिळतं. आणि जेवल्यावर विड्याचं पान खाल्लं पाहिजे, त्यातून चुना मिळतो आणि पोट साफ होतं. हे सगळं का महत्त्वाचं आहे, कारण की असा अभ्यास झाला, आहार जो मोठ्या प्रमाणात लागतात ना
त्याला आणि छोट्या प्रमाणात जातं थोडं, त्याला लघु पोषक म्हणतात. आपल्याला आपण अच्छा, अच्छा, इंग्रजीच्या अच्छा. चमच्याने खातो ना, तर हां, लघु हां. पोषकांना मायक्रो न्यूट्रिएंट म्हणतात आणि मोठं जे लागतं त्याला मेगा न्यूट्रिएंट म्हणतात. म्हणजे गहू, डाळ, तेल हे मोठे झाले आणि मायक्रोमध्ये जीवनसत्व, खनिज, चौथा. बरोबर. तर आता मी जे सांगितलं, एक पेपर आहे की भारतामध्ये लघु पोषकांची स्थिती कशी आहे. तर 60% लोकांना लोह कमी पडतं, बरोबर. फोलिक ॲसिड कमी पडतं, ज्याने रक्त बनतं. हां, आणि त्यापेक्षा जास्त लोकांना कॅल्शियम कमी आहे, जे चुन्यातनं मिळेल, पाण्यातनं मिळेल, आणि ड जीवनसत्व जे उन्हाने मिळेल. तर ड जीवनसत्व मिळायला अर्धा अंग उघडं पाहिजे आणि दुपारच्या उन्हामध्ये तासभर काम केलं पाहिजे. आपण जे फुल पॅन्ट शर्ट घालतो ना, हे बर्फ पडणाऱ्या इंग्रजांच्या गुलामगिरीचा निर्देशक आहे. आमची शारीरिक मानसिक गुलामगिरी अजून गेलेली नाही आहे. माझ्याकडे सोबत्याचं लग्न होतं जळगावला, 48 तापमान होतं मेमध्ये. दुपारी 1:30चं लग्न होतं. दुपारी 1:30 वाजता त्यांनी त्याला 1.5 तास काळ्या उन्हामध्ये 3 पीस सूट, टाय असा फिरवला. वरात काढली. त्यांनी जी मान टाकली नाही, अजून नाही उचलली. अरे बापरे. आम्ही AC कारमध्ये बसून तापत होतो. त्याचं काय झालं असेल मला माहीत नाही. अरे अरे तर हा गाढवपणा आहे. म्हणून मी 2010 पासून हाफ पॅन्ट टी शर्टवर असतो, सिंगल लेअर, मला गरमी होत नाही आणि मला व्हिटॅमिन डी मिळतं. कोविडमध्ये तेच मेले ज्यांनी खूप कपडे घालून घरात बसले. कोविडचा त्यांना त्रास झाला नाही जे रस्त्यावर काम करत होते, शेतकरी होते, दगडं फोडत होते, जे काय. सो भारतीयांसाठी आदर्श ड्रेस हा एक, माझी छाती 40 आहे आणि हा 46 आहे. एक ढिला, सुती, पांढरा, जाळीदार, हवेशीर, काहीतरी नाव द्यायला, काय आणि एक खाली हाफ पॅन्ट किंवा बुडाला झाकायला काहीतरी, लोकांना बरं वाटावं म्हणून. आम्ही कपडे काय घालतो? लोकांना बरं वाटावं म्हणून. आपण गरमीने मेलो तरी चालेल, पण तो टाय घातला पाहिजे, सूट घातली पाहिजे. काय कमाल आहे. ठीक आहे ना. आम्हाला भयंकर अहम नाहीच आहे आम्हाला, दुसऱ्यांना काय वाटेल स्व कळतच स्व नाही. हां, माझं आरोग्य रक्षण माझं काम आहे. मला मी 2010 पासून हे घालतो. मला 2010 पासून एकदाही मुंबईत घामाच्या आंघोळ होतात रोज. मला गेले 16-17 वर्ष, 10 ते मोजा तुम्ही, 2010 ते 26 16 वर्ष एवढे वर्ष मला क्वचितच घाम आलेला आहे. मी थकत नाही. आपला थकवा कामाने नाही आहे, हा घामाने आहे, गरमीने आहे. आणि कार्यक्षमता कमी होते, शिक्षण क्षमता कमी होते, मुलांची वाढ नाही होत. सेवाग्राम मेडिकल कॉलेज आहे, तिथे PD देशमुख हे सामाजिक वैद्यकाचे प्रमुख होते. तिथे इंटर्न्स असतात, MBBS आलेले मुलं, ते वर्षभर काम करतात. तर त्यांनी 400 मुलांचा अभ्यास केला वाढींचा. तो प्रसिद्ध झाला. ते वाचून मला कळलं की उन्हाळ्यामध्ये मुलांची वाढ, 400 मुलांची वाढ शून्य उन्हाळ्याच्या महिन्यांमध्ये. तेव्हा मी शिकलो की मुलांना गरमी उघडं ठेवलं पाहिजे आणि मुलांना गरमी नाही झाली पाहिजे. गरमी झाली तरी आंघोळ केली पाहिजे. आमचे पूर्वज 5 वेळा आंघोळ करायचे. तुमची जशी आर्थिक क्षमता आहे, तुम्ही AC लावा, पंखे लावा, पण किमान दया तर करा. त्यांना बनियान, चड्डी, अंडरवेअर, त्याच्यावर टॉप, त्यावर पुन्हा विचित्र कपडे आहेत. आपले शाळांचे युनिफॉर्म खराब आहेत, चुकीचे आहेत, अशास्त्रीय आहेत आणि किलर आहेत, शिक्षण विरोधी आहेत, शिक्षण मारणारे आहेत. टाय घालणारे, त्यांना कशी क्षमा करायची? चूक आहे. गरमीने मुलांचा अभ्यास नाही होत. तर शाळेत टाय नको, शाळेत कोट नको, आणि जेवढे वर्ष चालेल तेवढ्या वर्ष हाफ पॅन्ट किंवा फ्रॉक चालली पाहिजे. आमच्या शिक्षणापेक्षा लाज मोठी झाली आहे. म्हणजे सामाजिक लाज असेल किंवा जे काय असेल ते. मला खूप डॉक्टर बाया माहिती आहे, ज्या ख्रिश्चन आहेत, बांद्र्याला वगैरे, त्या फ्रॉकमध्ये प्रॅक्टिस करतात. माझी एक मुलगी डॉक्टर आहे, मोठी डॉक्टर आहे. एक मुलगी मोठ्या मल्टीनॅशनलमध्ये म्हणजे स्काय TVत काम करते. तर त्या फ्रॉकवर असतात, त्यांचं काय बिघडत नाही. आपण आपल्या सुखासाठी जगलं पाहिजे, आपल्या सुखासाठी कपडे घातले पाहिजे. सो भारतासाठी आदर्श वेश हाच आहे. एक ढिला, पांढरा, ढगळ, होजिएरीचा, ब्रीदिंग, हवा आत जाणारा सदरा किंवा टॉप, काहीतरी नाव द्या, टी शर्ट, आणि सगळ्यात स्वस्त आहे. हो, 150 रुपये, 250 रुपये, आणि हाफ पॅन्ट किंवा सिमिलर व्हॉट यू कॉल इट बाय एनी, पण 1 लेअर, नॉट 2 लेअर्स. माणसांमध्ये अजून मोठा प्रॉब्लेम आहे. गरमीमुळे पुरुष रस कमी होतो, टेस्टोस्टेरॉन कमी होतं. सो पुरुषत्व कमी होतं, त्यांना मुलं होत नाहीत. पुरुष रस हा जीवन रस आहे.
तो अन्नाचं हाडं आणि स्नायू करतो, तुम्हाला भांड्याची रग देतो. ते बकरीचं ईदचा बकरी असते ना, ते काय करतात की त्याच्या अंडकोश कापून टाकतात किंवा ठेचतात. म्हणजे मी गेलो होतो मित्राच्याकडे, त्यांचं ते फार्म आहे. तर तो म्हणे, त्यांनी सगळं दाखवलं मला. तो म्हणे बघा हा 3 दिवसाचा बाळा ना, आता मी याच्या गोळ्या ठेचणार. म्हणे मग काय होईल की म्हणे बघा हा जे आहेत ना हे सगळे बकरे, हे सगळे जाड आहे, हे 150-150 किलो होणार, आम्हाला लाख 1.5 लाख रुपयाला जाणार. फक्त एक बकरा होता जो त्यांना आवरत नव्हता, त्याचे त्यांनी अंडकोश काढले नव्हते, तर त्यांना आवरायचा नाही, त्याला धरायला 4 माणसं लागायची. सो टेस्टोस्टेरॉन कमी झाल्याने आमचं मर्दानगे कमी होते, आमची भांड्याची क्षमता कमी होते आणि अन्नाची स्नायू आणि हाडं बनत नाही तर चरबी बनते, मग मधुमेह होतो. तो भारताचा अभ्यासच आहे की भारतीय मधुमेहांमध्ये टेस्टोस्टेरॉन कमी असतं. मग त्यांना टेस्टोस्टेरॉन द्यायला पाहिजे. पण अजून धडा असा आहे की भारतीय पुरुषांनी हाफ पॅन्ट घालायला पाहिजे आणि इनरवेअर घालायला नाही पाहिजे. बरं. हां, कारण आता रिसर्च सांगत आहे, अंडकोशाचं तापमान 1 अंशाने वाढलं 1 महिना तर त्याची कार्यक्षमता 10% कमी होते. म्हणजे तुमचं पुरुषत्व 10% कमी होते आणि मुलं होण्याची शक्यता 10% कमी होते. आणि असं 6 महिने जर केलं तर 50% कमी होते आणि आम्ही जन्मापासून मरेपर्यंत घालतो. सो आता जी भारतात लोकसंख्या नियंत्रण आहे ना, याचं श्रेय सरकारला नाही आहे. याचं ते कंपनी जाहिरात आहे, अमुक अमुक ऑर नथिंग. सो नथिंग इज द राईट चॉईस, नॉट अमुक अमुक. ठीक आहे. सो किलर जीन्स ॲक्च्युअली किल्स इंडियन्स. सो आणि आपल्या चामडीला थंड तापमान आणि सुंदर हवा, आपण ज्या प्रदेशात राहतोय याचा आहार पाहिजे, हा मिसिंग आहे. हे सांगत आहे मी तुला. आपल्या देशामध्ये थंडी नसेल तर कपडे घालणं पाप आहे. आपले सगळे देव उघडे आहेत. ते गरीब आहे म्हणून कपडे घालत नाही असं तुम्हाला वाटतं का? हनुमान उघडा आहे, राम, तुम्ही पाया पडता ना त्यांच्या, गणपती उघडा आहे, शंकर उघडे आहेत, राम उघडा आहे, कृष्ण उघडे आहेत. कुठले देव कपडे घालतात? तो हनुमान व्हा ना. माझं चाललं ना तर मी सगळ्यांच्याकडे हनुमान आणि विठोबाचे माझ्या खर्चाने फोटो लावेल, हे देईल. हनुमान बघा, मनावर ताबा आहे. आमचा कोणाचा मनावर ताबा नाही, वडा दिसलाही खायचा है ना. मनाच्या योगाने काम करतो, सगळे कामं 100% बरोबर. डोंगर सुद्धा उचलून आणतो है ना, आणि आजारी नाही पडत आणि अमर आहे. मग अजून तुम्हाला काय पाहिजे? तर पोरांना हनुमानाची म्हणून मारुती रामदास बघा, भारतात काय फरक आहे? महाराष्ट्रामध्ये रामदास स्वामींनी 1100 मारुती मठ काढले. नुसते महाराष्ट्रात नाही बरं का, ते भारतभर आहेत. व्यायामशाळा काढल्या, व्यायाम आला, रग आली आणि मराठ्यांना शिकवलं की मरायचं तर देशासाठी मरा, रोज गावासाठी काम करा. वेणुगोपाल धूत त्यांनी व्हिडिओकॉनचा जगातला सगळ्यात मोठा TV कंपनी काय म्हणतात त्याला प्लॅन टाकला होता. त्यांनी लिहिलं आहे की मी सगळी मॅनेजमेंटची पुस्तकं वाचली, ती एका पार्ट्यात आणि दासबोध दुसऱ्या पार्ट्यात. तर दासबोध भारी आहे म्हणतात मॅनेजमेंट शिकवायला, तर आपल्या पोरांनी दासबोध वाचला पाहिजे मॅनेजमेंटसाठी. आणि खरा आजार काय आहे की मुलं 8वीत 12-13 वर्षापासून तंबाखू खायला लागतात. तो बाबाच्या खिशात असेल, हां, मग बिअर प्यायला लागतात, मग दारू प्यायला. मनावर ताबा नाही. मनावर ताबा यायला सगळ्यात जगात असं पुस्तकच नाही, त्याचं नाव आहे मनाचे श्लोक. मला किती भाग्यवान आहे, मराठीत आहे मी मनाचे श्लोक वाचले आहेत. त्यांनी दिलेलं आहे की बाबा तू शाण्यासारखा राहा, कोणी वाईट बोललं तरी दुरुत्तर देऊ नको, ऐकून घे, बघू पुढे, पण है ना, तेव्हा ताबा ठेव. मनावर ताबा ठेवायला कुठल्याही भाषेत काहीच नाही आहे, फक्त मराठीमध्ये आहे. तर मनाचे श्लोक मुलांकडनं पाठ करून घ्या. हे मनाचा आहार आहे, हा नाही आहे. विनोबा भावेंना भारताची सगळ्यात मोठी पद मिळालं, काय म्हणतात त्याला, भारतरत्न. भारतरत्न राजकीय बरं का, फक्त पंतप्रधानांना मिळते, नाहीतर तुम्ही त्यांच्या फार जवळ असेल तर, बरोबर. पण विनोबा भावे काहीच नव्हते, तरी त्यांना भारतरत्न मिळालं. विनोबा भावांनी आपल्या सगळ्या संस्कृतींचा अभ्यास करून सगळं सोप्या भाषेत लिहून काढलं आहे. तर 18 उपनिषदांचा एक सार आहे त्यांचा, अष्टादशी म्हणून. तर त्यात दिलं आहे की मुलांच्या बिंदूचा आहार काय हवा. तो जर आपल्या मुलांनी केला ना तर मुलं छान होतील. तो अगदी सोपा आहे. ते म्हणतात की निसर्गाला नावं ठेवू नका. सूर्याने तापवलं, पावसाने भिजवलं, हवेने उडवलं,
अरे ते नसले तुम्ही मराल की नाही. तर कोणाच्या निंदेमध्ये एवढे घालू नका. तुम्ही कन्स्ट्रक्टिव्ह काम करा, खरं बोला. दर क्षणी 2 गोष्टीतलं एक निवडायला लागतं, बरोबर. चांगलं आणि मोहमय. Correct. तर तुम्हाला चांगलं निवडता आलं पाहिजे दर क्षणी. दर क्षणी. म्हणजे या क्षणी मी बिअर पिऊ का अभ्यास करू किंवा जे काय असेल, किंवा उद्या माझी परीक्षा आहे आणि आज मामाचं लग्न आहे, बरोबर. किंवा शाहरुख खानचा सिनेमा किंवा जे काय असेल, तर तुम्हाला तो दर क्षणी निवड करता आली पाहिजे. असं सगळं सोनं भरलेलं आहे उपनिषदांमध्ये, पण आम्ही वाचलंच नाही. संस्कारांचा अभाव हा भारतीय आजार झाला आहे. उदाहरण सांगतो, मनाचा आहार सांगा त्या तुम्हाला मिळतं. हां, पूर्वी 8 वर्षाला गुरुजीकडे शिकायला पाठवायचं. हो. तर त्यात काय शिकवायचे? पहिले अक्षर ओळख, दुसरं गणित, आणि तिसरं व्यवहार शिकावा म्हणून महाभारत, हितोपदेश, पंचतंत्र. अशी जगात कुठलीच गोष्ट नाही जी महाभारताचं वर्णन नाही केलेली. त्यामुळे यू हॅव नो सरप्राइजेस लेफ्ट. जिथे भाऊच भावाच्या जीवावर उठला तर तुम्ही सावधच राहणार. मग कसलं पुढे डिप्रेशन आणि कसलं काय frustration भानगडत कसलं नाही. काय? तर मी भाग्यवान आहे की माझ्या मुलीला CBSE बोर्डात होते, 9वीमध्ये महाभारत होतं वाचायला, रॅपिड रिडिंगमध्ये. लहान होतं पण काहीतरी शिकली असेल ना. तर हे आपण आपल्या घरी, आणि आपल्या मुलांचा ठेका सरकारने घेतला आहे काय? नाही नाही, ते तर जन्म तुम्ही दिला ना. तुम्हाला कोणी निमंत्रण दिलं होतं का तुम्ही लग्न करा पूर्व जन्माला घाला? घातलीत ना, मग शिकवा की त्यांना. तर महाभारत आणा, नेटवर फ्री डाउनलोड करा, वाचा, आणि मुलांवर सुसंस्कार करा. ॲक्च्युली मूळ आहार मी सांगितला नाही पूर्ण. हो, सांगा. तो असा आहे, भूक लागली तर खा, अर्ध पोट राहा, 4 वाटे करा, अर्धा वाटा भाजी कोशिंबीर फळ, पाव वाटा डाळ किंवा नॉनव्हेज, पाव वाटा भात किंवा पोळी. वजन कमी करायचं असेल तर भातपोळी कॅन्सल, त्या जागी पुन्हा भाजी कोशिंबीर, वाटेवर दही आणि विड्याचं पान आणि लोखंडाची कढई. हे जर केलं तर तुम्हाला 100 वर्ष आयुष्य. आणि हे जर तुम्ही सगळ्यांना सांगितलं, सगळ्या भाषेत सांगितलं, तर 150 कोटी भारतीयांना. पण हे पोचवायला एकच रस्ता आहे, सोशल मीडिया. सो तुम्हाला जे आवडलं ते तुम्ही तुमच्या मित्रमंडळीला व्हॉट्सॲपमधून किंवा कशात टाकायचं आहे ते आज सांगा. आणि जसं नद्या आहेत, गंगा यमुना चांगल्या नद्या आहेत, पण समुद्र काय गोड होत नाही है ना. तर 150 कोटी भारताला शिकवायला 2-4 नद्यांनी काय होत नाही. आम्हाला सोशल मीडियाच्या मदतीने सर्व मिळून 1600 भाषांमधून सर्व भारताला आज शिकवायला पाहिजे. तर 2026मध्ये आपण भारत चांगला करू शकतो. हे काम तुम्ही कृपया इतरांवर ठेवू नका, कारण गेले 75 वर्ष ते कोणी केलेलं नाही, आणि अजून 75 वर्ष दुसरा कोणी करणार नाही. तर हे काम आपल्यालाच करायला पाहिजे. हे एवढे 75 शब्द सर्व भाषेमध्ये सगळ्यांना सांगा, आणि तुम्ही चांगले व्हा. सगळ्यात जास्त प्रॉब्लेम आहे आता, ज्याचं पोट दिसते ना तो आजारी आहे. आणि रिव्हर्सल एकच प्रकारे आहे, ते म्हणजे न कळत जास्त बसून जास्त खाल्ल्याने जाड झाले. आता जाणीवपूर्वक कमी बसा, कमी खा, खायचं ते कच्चं खा, प्यायचं तर पाणी प्या किंवा ताक प्या, आणि चांगले व्हा. आणि अख्खा भारत आपण चांगला करूया. असं बघूया की पुढच्या वर्षी उन्हाळ्यामध्ये पर्यंत सगळ्यांच्या चड्ड्या ढिल्या झाल्या पाहिजे, कमरा गायब झाल्या पाहिजे है ना, सगळे विठोबा झाले पाहिजे आणि हनुमान झाले पाहिजे. आणि आईबाबांनीच संध्याकाळी सकाळी व्यायाम केला तर मुलं पण करतील. वा 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 वा. शेवटचा प्रश्न विचारतो, थोडा पर्सनल लेवलवर आहे. तुम्ही म्हणालात की तुम्ही गेल्या 16-17 वर्ष आले पोळी भाकरी खाल्ली नाही, तर मग तुमचं वजन तसं कमी होत गेलंय? वॅक्सिंग विनिंग आहे. म्हणजे मी 75-68ला आलो. बरं. हां. बरं. आणि मागच्या वर्षी मला काहीतरी भयंकर आजारपण झालं, मी पूर्ण बेड रिडन होतो. अच्छा अच्छा. बरं. हां, बरं. मला प्रोस्टेटचा त्रास झाला. बरं. आणि सर्वांसारखं मी पण दुर्लक्ष केलं, उद्या करू परवा करू करता करता वर्ष गेलं. मी सिरियस झालो, म्हणजे मरणासन्न झालो. बरं. त्यातनं मी रिकवर झालो, आणि मग ते बेड रिडन जे झालं त्यामध्ये मग ते वजन वाढलं. अच्छा. पण आता पुन्हा रिव्हर्सल सुरू आहे. बरं बरं. त्या काळामध्ये म्हणजे ते प्रोस्टेटच्या ह्याच्यामध्ये पथ्य वगैरे पण बरंच खाण्यापिण्याचं बरंच करायला लागलं असं? नाही, बेड रिडन होतं म्हणून वाढलं. फिजिकल ऍक्टिव्हिटी कमी झाल्याने वाढलं. बरं बरं. आता तुम्ही आता मी त्या ग्रुपचा मेंबर आहे. मी कुठल्या ग्रुपचा मेंबर आहे सांगतो. मी त्यात गेले 2 वर्ष नाही आहे. बरं. पण हा ग्रुप 2005 पासून रोज सकाळी 4:30 वाजता 8.5 किलोमीटर वन वे असं सायकलिंग, 1 किलोमीटर स्विमिंग, डेली 20 इयर्स. सगळे फिट आहे, छान आहे, 9ला झोपतात. त्यामुळे रात्री बिअर प्यायचा प्रश्नच नाही. 9ला दे आर ऑलरेडी डेड, अवेक ॲट 4:30 AM. स्लीपिंग ॲट 9, अवेक ॲट 4:30. एव्हरीबडी. बापरे. एव्हरी डे. Everybody. 20 इयर्स. एव्हरीबडी.
ग्रुप आहे, म्हणजे किती जणांचा, किती लोक आहेत? प्लेंटी ऑफ फॅमिलीज. वा सो हेल्दी ग्रुप आहे. वा वा. विरारला. त्याच्यामध्ये हो, त्याच्यामध्ये एक आमचे राजकारणी आहेत, मोठे आहेत, नावं नाही घ्यायची. हो हो. त्यांचा घरी सगळंच मुबलक ना, शेती मुबलक, पैसे हो. मुबलक, सत्ता, सगळं काही. त्याचं उदाहरण सांगतो नंतर तुम्हाला. ते खूप रडायचे, माझा मुलगा खूप पितो, काय काय करून सुटत नाही. तो आम्हाला जॉईन झाला आणि सुटून गेला. बापरे. त्याची दारू सुटली या ग्रुपमध्ये आल्यावर. बापरे. याच्यात एक पंचतंत्राचा एक श्लोक सांगून देतो. हो हो. हितोपदेश पंचतंत्र वाचेल ना, त्याला आयुष्यामध्ये अडचण नाही. महाभारत वाचेल, त्याला आयुष्यामध्ये अडचण नाही. ते करा. तर त्याची सुरुवात अशी आहे की राजा सकाळी 4 वाजता गावात फिरून बघतो काय चाललं आहे. तर मुलांची शाळा असते आणि मुलं सुभाषित पाठ करत असतात. यातून 3-4 संदेश मला सांगायचे तुम्हाला, आपण शिकलं पाहिजे. ते असं म्हणत असतात की फक्त सुभाषित पाठ करत असतात. हो. फक्त तारुण्य किंवा पैसे किंवा सत्ता असेल तरी मुलं वाया जातात. सावध राहा. राजा म्हणे, मला 3 राजपुत्र आहेत, त्यांच्याकडे पैसा आहे, तारुण्य आहे आणि सत्ता आहे. आता माझं कसं होईल? मला हँडओव्हर करायचं ना, मला चांगले मुलं पाहिजे. हो. सो दुसऱ्या दिवशी तो राज्यसभेत आला. त्याने सांगितलं की कोणीतरी हा विडा घ्या, जो हे करेल त्याला मी अर्ध राज्य देईल, की 3 राजपुत्रांना चांगलं वळण लावा. तर कोणाची हिंमत नाही, कारण राजपुत्र रागवलं तर फाशी देणार आणि काम नाही झालं तर राजा फाशी देणार. मग विष्णू शर्मा उभे राहिले. ते म्हणे, राजा मला काही नको, राज्य नको मला, मी संध्याकाळी 6 रोज संध्याकाळी तुम्हाला तुझ्या मुलाला गोष्टी सांगेल. गोष्टी फक्त त्यांनी गोष्टी ऐकायला दांडीची परवानगी नाही, रोज यावं. आणि त्या गोष्टी ऐकून राजकुमार छान झाले. तुम्हाला जर तुमचे मुलं राजपुत्र करायचे असतील तर त्यांना हितोपदेश पंचतंत्र आजपासून रोज संध्याकाळी सांगा. आणि सगळ्यात छान पुस्तक आहे मनोरमा प्रकाशनची, शांताराम कर्णिकांची, सगळ्यात छान आहे. बर. तर महाराष्ट्र छान करा, आपण पुन्हा जगावर राज्य करू. 1 मिनिट घेतो संपवतो. नाही बिलकुल घ्या, हवे तेवढे घ्या. आता कुठलं साल आहे? 2026. कारण की येशूचा जन्म 2026 साल पहिले झाला होता. बळी तो कानपेड, त्यांचं राज्य होतं म्हणून गेलो. आमचं राज्य असतं तर आम्ही रामाच्या जन्मापासून मोजलं असतं. बरोबर. त्यानंतर 600 वर्षांनी मुसलमान धर्म स्थापन झाला आणि या 2 धर्मांनी सगळं जग जिंकलं. त्यांना कोणीही परत हरवलं नाही. बरोबर. जगभर हो. त्यांनी सगळ्या संस्कृत्या नष्ट केल्या. ग्रीक, रोमन, इजिप्शियन, युरोपियन जे काय होतं ते, नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका, ऑस्ट्रेलिया सगळं नष्ट केलं. यांना कोणीही हरवलं नाही. जगात एकच अपवाद आहे, शिवाजी महाराजांनी मराठे. मग याचा अभ्यास आहे की यांनी हे कसं केलं. तर इथे संतांनी शिकवलं. उदाहरण तुकाराम महाराज आणि रामदास स्वामी. रामदास स्वामींनी तर मठ काढले, व्यायाम शिकवला, भांडायला शिकवलं, अरेला कार्य म्हणा, आणि मग जीव द्यायला मराठा शिकला. म्हणून लाख लोक मराठे पानिपतला मेले, जेव्हा की आमची लढाई नव्हती, ते भारतासाठी मेले. बरोबर. आणि तर हे सगळं या लोकांनी शिक्षण केल्यामुळे मरायचं तर देशासाठी मरायचं. पण हे भारताचं ह्याचं रिप्लिकेशन कुठंच नाही झालं अजून, एक्सेप्ट छत्रसाल बुंदेला. तर म्हणून 300 वर्षाचे मुसलमानांचा अंमल मोडून मराठ्यांनी आपलं राज्य केलं, मग भारत जिंकला. म्हणून आपण आज आहे जे आहे ते आहे. ठीक आहे. मग हे परत कसं केलं पाहिजे? आपण त्यांचेच वंशज आहे. जगात जे कोणीच केलं नाही ते मराठ्यांनी केलं आणि आपण त्यांच्या वंशज आहे. तर त्याला मी महाराष्ट्र धर्म नाव दिलं आहे. तर तो असा आहे की एक ध्येय ठरवा. म्हणजे यदुनाथ सरकारने याचं वर्णन केलं आहे की मराठ्यांनी हे कसं केलं. हे मराठे कोण आहेत? हे हुशार आहेत, हे साधे आहेत, जे मनात घेतील त्यासाठी आयुष्यभर काम करतात. मग जिंका मरा यश अपयश काय देणं घेणं नाही, जसं तू हे करतोय. ठीक आहे. हां. मग कशाने गेले? तर भाऊबंदकीने गेले. हां. सो त्यांचं सांगणं आहे की तुम्ही आयुष्याचं एक ध्येय ठरवा, हायटेक व्हा आणि भाऊबंदकी करू नका, तर पुन्हा जगात मराठ्यांची बरोबरी कोणी करणार नाही. तर आपण सगळ्यांनी हे मनात घेतलं पाहिजे. हे सगळ्यांना वायुवेगाने सांगितलं पाहिजे आणि एकत्र राहून असंच काम केलं पाहिजे आणि पुन्हा जगावर राज्य केलं पाहिजे. तर आपण हे करूया. वा 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 वा. मला वाटतं मी काय अजून वेगळं बोलायची गरज नाही आहे. हा तासभर तुम्ही ज्या नॉनस्टॉप आम्हाला भरपूर इंजेक्शन्स दिलेत,
एकीकडे म्हणजे कसं आहे ना, फक्त मोटिवेशन इज युजलेस. जर चुका सांगितल्या नाही, तू कुठे चुकतोय हे न सांगता तू करू शकतोस हे सांगण्यात काही अर्थ नसतो. आणि नुसतं तू चुकतोय म्हणूनही अर्थ नसतो, कारण शेवटी उभं तर राहायचंय. तर तुम्ही सर हे दोन्ही फार सुरेख केलं, त्याबद्दल थँक्यू सो मच. आणि प्रेक्षकांना काय म्हणू, तुम्ही आतापर्यंत ऐकलं असेल तर तुमच्या लक्षात आलंय की आपल्यावर आपलं शरीर, आपलं आरोग्य, आपला समाज, आपला देश या सगळ्याची जबाबदारी आहे. ती जबाबदारी पार पाडूया, सुदृढ होऊया, सक्षम होऊया आणि राष्ट्रसेवा करूया. मला काहीतरी सांगायचं आहे. हो, जरूर. जसं समुद्र नद्यांच्या पाण्याने गोड होत नाही, तसं जर 15 कोटी मराठी माणसांना शहाणं करायचं असेल, 150 कोटी भारतीयांना शहाणं करायचं असेल, तर जुन्या पद्धतीने होणार नाही. तुम्हाला आज जे नवीन चांगलं शिकले किंवा तुम्हाला जे चांगलं येते ते तुम्ही रोज सोशल मीडियाच्या मदतीने सर्वांना शिकवा, तरच भारत छान होईल. आणि आपण हे करूया. जय हिंद. जय हिंद. भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. नमस्कार. वंदे मातरम. जय श्रीराम.